आले रायगडमध्ये तर मित्रांनो, आम्ही काल रात्री या समोरच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि खालच्या साईडला तुम्ही धुके पाहू शकता. किती छान झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या किल्ले रायगडसाठीच्या या दुसऱ्या व्लॉगमध्ये. पहिला व्लॉग हा रायगड किल्ल्यासाठी केलेल्या प्रवासाच्या वर्णनाबद्दल म्हणजेच मोठा व्लॉग होता. तर मित्रांनो, हे आहे जिल्हा परिषद शाळा, केंद्र शाळा. ह्याच्या पुढे आपलं हॉटेल होतं आणि हा आहे दुर्गराज रायगड. सकाळी 5:30 वाजता उठून किल्ले रायगडसाठीच्या तयारीला लागलो व सगळ्यांची तयारी होण्यासाठी 6:30 वाजले. 6:30 वाजता किल्ले रायगडसाठी निघालो. रात्री मुक्काम केलेल्या हॉटेलपासून किल्ला जवळपास 1.5 किलोमीटर दूर होता. वाव, खूप छान अशी धुक्याची चादर पसरलेली आहे आणि गावं सगळी त्या चादरीमध्ये लपून गेलेली आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. सकाळच्या प्रहारी ट्रेक करण्याची मजा आणि गड किल्ले पाहण्याची मजा, गडांवरून दुसरे गड किल्ले पाहण्याची मजा खूपच छान असते मित्रांनो. तर हा रस्ता मित्रांनो सरळ समोर जातो रोपवेसाठी. आपल्याला लेफ्टला टर्न मारायचा आहे. जर तुम्ही ट्रेकिंग करून येणार असाल तर त्यासाठी. गडाजवळ येताच 2 मार्ग लागतात. उजव्या बाजूस असलेला रस्ता हा रोपवेने गडावर जाण्यासाठी व डाव्या बाजूस असणारा रस्ता हा पायरी मार्गाने गडावर जाण्यासाठी आहे. बरीचशी लोक सकाळी 5:30 4:30च्या आसपास ट्रेकिंग स्टार्ट करतात गड किल्ल्यांसाठी. सकाळच्या मोसमामध्ये 8च्या आत तुम्ही गड किल्ल्यावरती राहिलात तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कशाला मित्रांनो, सकाळी लोक चाय पिताना ब्लॅक टी आहे. ब्लॅक टी श्रीरामपूर महाल बरोबर आहे का? रायगडमध्ये महाड तालुक्यात असणारा हा किल्ला पूर्वी रायरी या नावाने ओळखला जायचा. गडाच्या पायरी मार्गाजवळ पोहोचताच महाराजांचा जय जयकार करून किल्ल्याच्या चढाईस सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही 6:45ला ट्रेकिंग चालू केलं आहे. मस्त परिसर झाला आहे आजूबाजूचा. आणि हा आहे दुर्गराज रायगड. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे. तर मित्रांनो, इकडचा तो टोक दिसतोय तो आहे हिरकणी बुरुज.
जो बुरुज दिसतोय तो, आणि जो तिकडच्या साईडला दिसतोय तो आहे टकमक टोक. आपल्याला पुढं गडाच्या पायरी मार्गात बरेचसे माकडही बसलेले असतात, त्यामुळे स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवली. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 वार शनिवार या दिवशी झाला. शिवराज्याभिषेक हा या रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. हा एक रस्ता आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा आहे हिरकणी बुरुज. आणि किल्ल्यावर पायरी मार्गाने जाण्यासाठी आपल्याला 1700 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. तर मित्रांनो हे समोर आहे महादरवाजा रायगडचा. इकडे जो दिसतोय तो आहे टकमक टोक. असं काढ की जवळपास 1 तासाच्या चढाईनंतर आपण रायगड किल्ल्याच्या प्रमुख दरवाजा म्हणजेच महादरवाजाजवळ पोचतो. या दरवाजाची रचना ही गोमुखी पद्धतीची आहे. हीच रचना तोरणा व सुधागडसाठीही आहे. गोमुखी रचनेमुळे शत्रूचा मारा थेट दरवाजावर होत नसे व अगदी दरवाजाजवळ आल्याशिवाय हा दरवाजा आपल्याला दिसतही नाही. महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. त्यांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे, म्हणजेच विद्या आणि लक्ष्मी होय. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत व डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजातून आत येताच येथे देखील देवड्या अथवा चौकशी कक्ष आहेत गडावरील पहारेकऱ्यांसाठी. 1818 साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर ह्या किल्ल्याची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. रायगड किल्ल्याला वर्षभरात कधीही तुम्ही भेट देऊ शकता, पण भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. मित्रांनो हा सुळका आहे, त्याच्या बाजूला तो मे बी तोरणा असू शकतो. बरोबर तोरणाच आहे तो. मोबाईल घे बघू तू. महादरवाजापुढे येताच थोड्याच अंतरावरती 2 तोफा ठेवलेल्या आहेत. गड दुरुस्तीचे काम बऱ्याच दिवसांपासून गडावर होत आहे, कारण मागील डिसेंबर महिन्यात आम्ही जेव्हा रायगड भेटीस पहिल्यांदा आलो होतो तेव्हाही गडावरील दुरुस्तीचे व डागडुजीचे काम चालूच होते. तर मित्रांनो ही जी तटबंदी आहे रायगडची, तिकडे महादरवाजा आहे आणि हा पूर्ण नागिनीसारखा दिसणारा घेरा आहे. शिरकाई देवी मंदिर लागतं पुढं गेल्यानंतर. वरती नाही, इकडनं वरती जाताना काय आता हत्ती टाक, हत्ती टाक, हत्ती तलाव किंवा हत्ती टाक किंवा हत्ती हौद तेच आहे रे. अरे भरलेलं. गडावर येताच जे पहिलं तलाव अथवा टाकं लागतं ते म्हणजे हत्ती तलाव. मोठे मोठे हत्ती गडावरती आणणे शक्य नव्हते, पण काही फोटोंमध्ये महाराज हे हत्तीवरती बसून रायगडवर फेरफटका मारताना दिसतात. तर महाराजांनी हे हत्ती लहान असतानाच गडावर आणून ठेवले होते व त्या हत्तींना आंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठीचा तलाव म्हणजे हा हत्ती तलाव. महादरवाजा आणि हत्ती तलावाच्या पुढे जा, हा तुम्हाला एक बोर्ड दिसेल. ह्याच्यावरती हे समोर जे चालू आहे मंदिराची पूजा, शिरकाई देवी मंदिर आहे ते.
हत्ती तलावापुढे जाऊन शिरकाई देवीचं दर्शन घेतलं व पुढे होळीच्या माळजवळ पोचलो. कोकणात होळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. त्या काळी स्वराज्याच्या सैन्यात नवीन तरुणांनी यावे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी होळीच्या माळावर मोठी होळी पेटवली जात असे आणि या होळीतून महाराजांनी टाकलेला नारळ जो कोणी काढेल त्याला महाराज सोन्याचा कडं बक्षीस म्हणून देत असे. या माध्यमातून रयतेला एकत्र आणणे व प्रोत्साहित करणे हा महाराजांचा उद्देश होता. तर मित्रांनो, हे आहे रायगडवरील बाजारपेठ. होळीचा माळ येथे आल्यानंतर येथे असलेल्या महाराजांच्या प्रतिमेस वंदन केलं व निघालो बाजारपेठ पाहण्यासाठी. होळीचा माळ येथे असलेल्या महाराजांच्या पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये अवशेष दिसतात तीच आहे महाराजांच्या काळातील बाजारपेठ. बाजारपेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. या 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. ह्यापूर्वी जेव्हा रायगडला आलो होतो तेव्हा होळीचा माळ पाहिल्यानंतर नगारखान्यात गेलो होतो, म्हणून यावेळेस थोडासा बदल करून होळीच्या माळनंतर जगदीश्वराच्या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठच्या पुढे उजव्या बाजूस पूर्वेकडील भागात ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथेच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवचे म्हणजेच जगदीश्वराचं मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ती भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा खरा प्रवेशद्वार महाराजांच्या वेळी हा पूर्व दिशेपासून असायचा, जेथे सध्या समाधीस्थळ आहे. जगदीश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालो समाधीस्थळाकडे. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 साली रयतेला पोरके करून राजे स्वर्गवासी झाले. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं. त्यात स्वराज्याची स्थापना करून 350 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे, तर उजवीकडे दारूंची कोठार आहे. महाराजांनी रायगड किल्ला बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांना दिली. गड बांधणीच्या वेळी राजमुद्रा कमी पडल्या तेव्हा हिरोजींनी स्वतःची जमीन व घर विकून गडाच्या बांधणीचं काम पूर्ण केलं. तेव्हा राजे मोहिमेवर गेले होते. जेव्हा महाराज परत आले व ही माहिती मिळाली तेव्हा महाराजांनी वतनदारी राजमुद्रा हिरोजींना देण्यास सांगितले, पण हिरोजींनी यातील काहीही नको होते.
तेव्हा त्यांनी फक्त जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर त्यांच्या नावाची पाटी लावावी एवढेच राजांना मागितलं. समाधीस्थळापासून जगदीश्वर मंदिराकडे जाताना मंदिर प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. त्यावर लिहिले आहे, सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. जगदीश्वर मंदिर व समाधीस्थळानंतर आम्ही निघालो टकमक टोकाकडे. त्या दिवशी शाळकरी पोरं आले होते. इकडनं सर घेऊन चाललाय, एक पोरगं पुढं करायला लागलं. सरांनी रप्पाकनी त्याला दिला जोरात. बाजारपेठपासून डाव्या बाजूस गेल्यास टकमक टोकाकडे जाता येते. येथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी. टकमक टोकाचा उपयोग हा गुन्हेगारांना कडेलोट करण्यासाठी होत असे. समोर आहे तो नगरखाना, मुख्य महाद्वार आणि आपण आहो टकमक टोकावर. इकडून खोलच खोल दरी दिसते पूर्ण तिन्ही बाजूने. दरी बघ कसली भारी आहे. ठीक आहे, पाहिजे काय कोणाला बसून का तिथं बसून घे. ते सुधागड सारखे पडीक दारू कोठार आहेत सगळं. टकमक टोकाकडून पुढे येता येता वाटेत असणाऱ्या दारू कोठाराकडे आलो. दारू कोठाराच्या आत प्रचंड झाडी वाढल्यामुळे आत जाणे टाळलं. टकमक टोक व दारू कोठार पाहिल्यानंतर सह्याद्रीच्या डोंगर रांगाकडे पाहत एक थोडी छोटीशी विश्रांती घेतली. जगदीश्वर मंदिर, समाधी व टकमक टोक पाहिल्यानंतर आता आम्ही निघालो होतो बाले किल्ल्याकडे. महाराजांच्या सिंहासनासमोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच नगारखाना. हे बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. 52 फूट उंचीची ही इमारत गडावर असलेली सर्वात उंच इमारत आहे. स्वराज्यात महत्त्वाच्या दिवशी किंवा मोहिमेवरून आल्यानंतर यावर नगारे वाजवले जात. नगरखान्यातून पुढे प्रवेश करताच सुरू होतो तो राजदरबार. ह्या ठिकाणीच महाराजांचा राज्याभिषेक झाला व असे म्हणले जाते की याच राजदरबारात 6000 इतकी प्रजा सामावली जायची. महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून आम्ही निघालो राजदरबाराच्या मागे असलेल्या राजवाडा परिसर पाहण्यासाठी. नगारखाना पाहून गेटवे ऑफ इंडियाची आठवण येते, कारण रचना ही थोडी सारखीच आहे. शक्यतो इंग्रजांनी याच वास्तूचा आराखड्यानुसार तो बांधला असावा. राजवाड्याच्या उजव्या बाजूस पडक्या अवस्थेत आहे ते अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे घर. स्वराज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा लेखी कागदपत्री व्यवहार हा येथूनच होत असे. सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस सर्वात शेवटचे आयताकार चिरेबंदी जोते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान मानले जाते. येथे सभोवार ओसरी असलेले दुमजली बांधकाम होते.
येथे उजव्या बाजूस असलेल्या इमारतीत महाराजांचे निर्माण झाले असे मानले जाते. अष्टप्रधान मंत्रिमंडळांच्या घरांच्या बाजूचंच आहे गडावरील धान्य कोठार. महाराजांनंतर सत्ता आली ती पेशव्यांची व असे सांगितले जाते पेशव्यांच्या काळात या धान्य कोठारांचा उपयोग कैदखाना म्हणून देखील केला जायचा. महाराजांच्या निवासस्थानाच्या मागेच आहे 6 राणी महल, जेथे राजांच्या राण्यांसाठी तसेच राजघराण्यातील स्त्रियांसाठी राहण्याची व्यवस्था असायची. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, काशीबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. राणी महालाच्या उजव्या बाजूस आहे मेना दरवाजा, तर डाव्या बाजूस आहे पालखी किंवा दिंडी दरवाजा. महाराजांची पालखी गडावरून राजगृहाकडे येताना ह्याच दरवाजाचा उपयोग होत असे. चोर हा आहे दिंडी पालखी दरवाजा. तिथून असं त्या ह्या कामाने सरक रे. असा घे, बरोबर खालून घे. पालखी दरवाजा समोर आहे ते गडावरील गंगासागर तलाव व तलावासमोरच आहे उंच मनोरे. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. ते पूर्वी 5 मजली होते असे म्हणतात. हे द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. गंगासागर तलाव 35 फूट खोल आहे. असे म्हणले जाते महाराजांच्या राज्याभिषेक वेळी गागाभट्टाने काशीवरून पाणी आणले होते. राज्याभिषेकानंतर उरलेले पाणी त्यांनी या तलावात सोडले. गंगासागर तलाव व मनोरे बघून आम्ही पुन्हा राजवाडा परिसरात आलो. मनोऱ्यांमधून यासाठी पायरी मार्ग आहे. मनोऱ्यांमधून तुम्ही टकमक टोक, होळीचा माळ, बाजारपेठी पाहू शकता. ते मिनारावरचं हे बघ डिझाईन अजून पण कशी आहे. मनोरे पाहिल्यानंतर आम्ही आलो पुन्हा खलबतखाना पाहण्यासाठी, जेथे स्वराज्यातील गनिमी कावा, गुप्त माहिती, योजनांची चर्चा केली जायची. एक मिनिट. खाली बघ आणि दिसतंय. फोटो काढ. व्हिडिओ घे रे. जाऊ दे रे. खरंच थंड वाटतं. कावी कसं व्हिडिओ करणार असते काय वेळ बाय काय वट बघू. जाऊ दे. वट वागून काय बघायचं नाही ना. हा काय 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 असणार
खलबतखाना म्हणजे कसं असतं आणि गारवा आहे गारवा पूर्ण. हे बघण्यासाठी आलो होतो. सगळे गुप्तहेर खाते इथे सगळे काय दाखवले आवाज येते का तुम्हाला इथं कसा आवाज येणार एवढा खाली आहे म्हणून तर म्हणते एक मिनिट. डोक्याला लागल रे चला आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि हा आहे महादरवाजा. आता आम्ही उतरायला चालू करत आहोत गड. टाकून नाही नसून दे एकटे तरी आलं तरी नाही. रायगड किल्ला पाहण्यासाठी तसे 8 तासही कमीच, पण योजनेनुसार प्रमुख स्थळे पाहून आम्ही परतीचा मार्ग पकडला. फायनली मित्रांनो थकले भागलेले आम्ही सगळे. आता दुपारचे वाजलेले आहेत 2 वाजता खाली आलेलो आहे. 1 तास लागलेला आहे आम्हाला खाली यायला पूर्ण पाण्यात. तर मित्रांनो, हा होता किल्ले रायगडचा व्लॉग. बऱ्याच वर्षापासूनची ही इच्छा आज पूर्णत्वास आली. व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.